प्रचंड उत्साहात महाराष्ट्रामध्ये मतदानाची सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्या तरी परंतु लोक सकाळी अगदी 7:30 वाजल्यापासून लाईन लावून मतदान करतात. महायुतीच्या विरोधातला मॅन्डेट निश्चितपणे त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे आणि काँग्रेसला चांगलं यश महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये मिळेल. तर तुम्ही रात्री भावनिक साथ घातली, मी एकटा लढतोय, मला साथ द्या. नाही, वस्तुस्थिती आहे ना. मी खरंच सांगितलं की बाबा या कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुती वेगवेगळी लढते, फक्त कोल्हापूरमध्ये ते एकत्र आलेले आहे कोल्हापूरकरांच्या भीतीमुळे. आणि म्हणून आज एकटी लढाई या सत्तेच्या विरुद्ध प्रचंड पैशाची ताकद भाजप आणि महायुतीची त्या ठिकाणी आहे. दडपशाही आहे. म्हणजे काल तर आमच्याच कार्यकर्त्यांना अगदी अटक करण्यापर्यंत वेळ आली होती. मी स्वतः तिथे गेल्यावर सगळं थांबलो. म्हणजे शेवटच्या 24 तासात किमान आमच्या 5-25 कार्यकर्त्यांना उचलून न्यायचं हा प्रयत्न काल झाला, तो आम्ही हाणून पाडला. कारण की शेवटी लोकशाही आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी अगदी उमेदवाराच्या नवऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न झाला. म्हणून या दडपशाहीतून कोल्हापूरकर उत्तर देतील आणि माझ्यावर विश्वास टाकतील अशी मला खात्री. सगळं करण्याची का वेळ आली असं तेच म्हणतो ना, एवढी सत्ता आहे तुम्हाला, तुम्ही एवढं चांगलं काम केलं असतील तर हे दडपशाहीचं राजकारण करू नका ना. बावड्यातल्या एका मतदान केंद्रावर तासभर मतदान मशीन बंद होते, 2 मशीन बदलावे लागलेले आहेत, अशी परिस्थिती सध्या दिसते. नियोजनाकडे नाही, तेच मी म्हणलं की काही तांत्रिक काही ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये ताबडतोब प्रशासनानं त्याची दखल घेऊन त्याची सुरुवात केलेली आहे. ते होतंय, परंतु आता मतदान 5:30 हा महत्वाचा विषय आहे. त्याच्या आधी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं माझं आव्हान असतं. नारा दिला होता 15 जानेवारी काँग्रेस भारी, आज सकाळपासून काय वातावरण दिसते? नाही, सकाळपासून मी अगदी 6 वाजल्यापासून प्रत्येक भागातून रिपोर्ट घेतोय. टेबल आमचे टाकले गेलेले आहेत, बूथ आमचे टाकले गेलेले आहेत. कार्यकर्ते उत्साहात आहेत की एका बाजूला ही सगळे मंत्री, अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा कोल्हापुरात आले. इथल्या स्थानिक नेत्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही, त्यांनी येऊन विश्वास द्यावा एवढी वेळ महायुतीवर त्या ठिकाणी आली. तरी देखील या एकाएकी लढाईत कोल्हापूरकर निश्चितपणे माझ्याबरोबर आणि आमच्याबरोबर असले. अमित ठाकरेंनी एक प्रश्न उपस्थित केला होता व्हिडिओच्या माध्यमातून. मुख्यमंत्री सगळीकडे फिरत होते, एक वेगळ्या पद्धतीचा प्रचार, जे प्रश्न त्यांना विचारणं अपेक्षित होतं तसे प्रश्नच त्यांना विचारले गेले नाही. पत्रकार परिषद त्यांनी घेतलीच नाही, स्क्रिप्टेड इंटरव्ह्यूज त्यांचे झाले. त्यामुळे नेमका महाराष्ट्रातल्या तुम्ही वर्षभराचा पंचनामा जो पारदर्शकपणे त्यांच्या माध्यमातून झाला असता जर पत्रकार समोर असते, परंतु पत्रकारांच्यावर ते काय प्रश्न विचारतील गॅरंटी नसल्यामुळं स्क्रिप्टेड मुलाखती तुम्ही दिल्या महाराष्ट्रात. पाडू मशीनवरून संभ्रमाची स्थिती निर्माण, नवीन एक मशीन जे जोडलेलं आहे ईव्हीएमला, निवडणूक आयोगानं आज ईव्हीएम मशीन आणले जातात, त्याची पडताळणी केली जाते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जातात. आता नव्यानं अगदी 48 तास आधी एखादी गोष्ट इंट्रोड्यूस करणं, त्याच्याबद्दल कारण नसताना संभ्रम अवस्था निर्माण करणं हे दुर्दैव आहे. कोल्हापूर जयरत्नगरमध्ये अनेक ठिकाणी मतदारांचं मतदानच त्या ठिकाणी नाही आहे. घोळ प्रचंड आहे. आम्ही तो निदर्शनास आणून दिला. अगदी अधिकाऱ्यांनी आपल्या सोयीची केंद्र असावी, त्यामुळं ते एकाच ठिकाणी कसे आणता येईल हा प्रयत्न. आता मी इथलंच उदाहरण घ्या, मी राहतोय कुठं आणि माझं मतदान आहे कुठं. म्हणजे मी राहतोय कसबावाड्याच्या एका टोकाला आणि आता माझं मतदान आहे दुसऱ्या टोकाला. म्हणजे आज सामान्य माणसानं चालत इथपर्यंत यायचं का? हे मला वाटते पूर्ण नियोजन प्रशासनानं आपल्या सोयीचं आपल्याला त्रास होऊ नये अशा पद्धतीने केलेलं दिसतं. साहेब कुठेतरी सर्वसामान्यांना फटका बसलाय, पण मंत्री आणि आमदारांना सुद्धा तो फटका बसलोय. मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये अनेक आमदारांची नावच नाही, त्यामुळे आता हे प्रकरण समोर यायला लागले तरी सुद्धा नाराजी व्यक्त केली की एवढी वर्ष निवडणूक आयोग मतदान घेतं, महाराष्ट्र शासन या सगळ्याला पैसे देतं, तुमचं अपडेट होणं गरजेचं आहे. मला त्या आमदारांची नावं नसतील तर मग दुर्दैव आहे आमच्या लोकशाहीचं. पण जे आमदार आहेत त्यांची नावं नाहीत, मात्र खानविलकर साहेबांचं नाव अजूनही मतदार यादीमध्ये दिसतंय. ही यादी किती दोषयुक्त आहे, दोषमुक्त नाही आहे हे यावरून दिसून येते की मयत झालेले व्यक्तिमत्वाचं देखील नाव त्यामध्ये असणं. मला वाटतं निवडणूक आयोगाचं आता काय शेवटच्या 5:30 पर्यंत उमेदवार घरला जाऊ शकतोय.
तरी बरं त्यांनी सांगितलं नाही की आणखीन काही नवीन सांगितलं नाही, रात्रभर सुद्धा फिरू शकतो म्हणून सांगितलं नाही, नशीब आमचं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले होते शेवटचं, मात्र हे तुमच्यावरती टीका करणं दोघांनी टाळलेलं आहे. कशा पद्धतीने या नाही, तर ते आले होते तेवढ्यासाठीच ना, आले होते. मी मगाशी म्हणलं तसं कोल्हापुरातल्या स्थानिक भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी नेत्यांची त्या ठिकाणी विश्वास कोल्हापूरकरांना देण्या एवढंही या ठिकाणी विश्वास राहिलेला नाही, आणि म्हणून या दोघांना यावं लागलं की आम्ही आहोत त्यांच्या पाठीमागे सांगण्यासाठी. परंतु हे दोघं आले तरी कोल्हापूरकर सुद्धा नाहीत, ते माझ्याबरोबर आणि काँग्रेस बरोबर या ठिकाणी राहतील असा मला विश्वास आहे. साहेब 29 महानगरपालिकांचं प्रिडक्शन काय आहे? नाही, चांगलं यश मिळेल. म्हणजे तुम्हाला आता एक लक्षात आलं असेल, नगरपालिका नगरपंचायत म्हणजे 20-22% मतदान हे काँग्रेसला पडलं. या राज्यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका कणखरपणे कोण मांडत असेल महायुतीच्या विरोधात तर ते काँग्रेस मांडतं, हे लोकांच्या मध्ये आता सेट झालेलं, आणि त्यामुळे यावेळी देखील आमचा मताचा टक्का वाढेल, नगरसेवकांचा आकडा देखील वाढलेला दिसेल. मॅजिक फिगर गाठणार का? नाही, माझी बहुमत, स्पष्ट बहुमत कोल्हापूरमध्ये 100% आम्हाला त्या ठिकाणी येणार. इतर